ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ. सर्वांना नमस्कार. शरणू शरणार्थी. आज आपण संत एकनाथ महाराज म्हणजे नाथ बाबांवर बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये 12वीच्या मराठी युवक भारती या पुस्तकामध्ये नाथ बाबांचं एक अभंग आहे, विंचू चावला. ते भारुड आहे. नाथबाबांनी भारुड हा साहित्य प्रकार वापरला, हाताळला. तर एकूणच वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये नाथबाबांची जागा अद्वितीय अशीच आहे. परंतु आम्हा पत्रकारांसाठीही नाथबाबा अद्वितीय असे आहेत. आमचे माऊली म्हणजे रंगदादा डॉक्टर श्रीरंग गायकवाड हे नेहमी सांगत असतात की नाथबाबा हे पहिले संपादक आहेत मराठीचे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नाथबाबांचं चरित्र आहे, विंचू चावला या भारुडाच्या अनुषंगानं. परंतु शिक्षक आणि सगळेच विद्यार्थ्यांनी नाथबाबांचं चरित्र म्हणजे एकनाथ महाराजांचं चरित्र निकोपपणे समजून घ्यावा. म्हणजे एकनाथ महाराज काय होते नक्की हे समजावं. विद्यार्थी दशेतच हे जर समजलं तर वाढत असताना नंतरच्या आयुष्यात त्यांची ओळख ते सोबत घेऊ जगतील. आणि नाथबाबांची सोबत आपल्या आयुष्यात राहणं यासारखा दुसरं आश्वासक नाव नाही आहे. त्यामुळं हा प्रपंच आहे. डॉक्टर श्रीरंग गायकवाड हे पत्रकार आहेत, माध्यमतज्ञ आहेत. त्यांनी पत्रकारितेमध्ये PhD केलेली आहे. सकाळ डिजिटल या माध्यम समूहाचे ते संपादक राहिले होते. प्रिंट म्हणजे दैनिक साप्ताहिक वगैरे, इलेक्ट्रॉनिक म्हणजे चॅनल आणि डिजिटल आता सध्या जो ऑनलाईनचा जमाना आहे या तिन्ही प्लॅटफॉर्मवर वावरणाऱ्या निवडक पत्रकारांमध्ये डॉक्टर श्रीरंग गायकवाडांचं नाव आदरानं घेतलं जातं. म्हणून नाथबाबा म्हणजे एकनाथ महाराजांचं चरित्र त्यांच्याकडून ऐकणं, त्यांच्याकडून समजून घेणं हे सर्वांसाठी जास्त आनंददायी तितकंच उपयुक्त आहे. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. नमस्ते सर्वांना. शरणू शरणार्थी. संत एकनाथ महाराजांना वारकऱ्यांनी फार मोठं असं स्थान दिलेलं आहे. 16व्या शतकामध्ये इसवी सन 1533 मध्ये जन्मलेले संत एकनाथ महाराज हे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी इथं जन्म घेतात. आणि संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानाची परंपरा, जी विचारांची परंपरा त्याची रुजवात इथं घालून दिली, ती परंपरा पुढे नेण्याचं मोठं काम हे नाथबाबा, ज्यांना वारकरी नाथबाबा असं म्हणतात, त्यांनी केलेलं आहे. संत बहिणाबाई ज्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या आहेत, त्यांनी संत एकनाथ महाराजांचं वर्णन त्यांनी जो एक अभंग लिहिलेला आहे, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, असा तो अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत असं संत एकनाथ महाराजांचं वर्णन त्या करून ठेवतात. संतांनी जो भागवत धर्म सांगितला, हा भागवत धर्म म्हणजे एकनाथी भागवत लिहून या भागवत धर्माला जणू एकनाथ महाराजांनी खांबरूपी टेकू दिला असं वर्णन या संत बहिणाबाई करतात. खरं तर वारकऱ्यांमध्ये एक मोठी गुरुशिष्य परंपरा, विचारांची परंपरा सांगितली जाते. त्याच्यामध्ये ज्ञानी याचा एका, नाम याचा तुका आणि कबीराचा शेखा अशी ही परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे, विचारांची, लेखनाची जी परंपरा आहे, ती संत एकनाथ महाराजांनी 250 वर्षानंतर पुढे नेली. आणि म्हणून श्री संत ज्ञानदेव ते एकनाथ अशी वारकरी विचारांची परंपरा समाजमनामध्ये रुजली. म्हणून संत एकनाथ महाराजांचे मोठे ऋण वारकरी मानतात आणि त्यांच्या नामाचा जयघोष करतात. त्यांनी जे भागवत लिहिलं त्या भागवताचं नित्य वाचन पठण वारकरी करत असतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, असा संतांचं वचन आहे. याचा अर्थ असा आहे, वारकऱ्यांचा जो प्रमाण ग्रंथ आहे तो म्हणजे श्री संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि
श्री संत एकनाथांनी लिहिलेलं भागवत. हे 2 ग्रंथ मुळात हे व्यासांनी लिहिले आणि त्याच्यावरची ही टीका या 2 संतांनी लिहिली. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध मैदानामध्ये जी गीता सांगितली तीच गीता, त्याच गीतेमधलं तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमधून सांगितलं. अर्थात ते अत्यंत सोप्या अशा मराठी प्राकृत भाषेमध्ये लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं आणि लोकांना जगण्याचा सोपा मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि हाच मार्ग जेव्हा एकनाथ महाराज पुढं रुंदावतात तेव्हा त्याच्यासाठी ते एकनाथी भागवत लिहितात. म्हणजे मूळचं जे व्यासांनी लिहिलेलं जे भागवत आहे त्याच्या 11 स्कंदावरची टीका म्हणजे एकनाथी भागवत आहे. श्रीकृष्णाचे 2 शिष्य, एक म्हणजे युद्धभूमीवरचं आपल्याला माहिती आहे की अर्जुन, या अर्जुनाला तिथं युद्धभूमीवरच उपदेश हे श्रीकृष्ण परमात्मा करताना दिसतात. आणि दुसरीकडं आपल्या निर्वाणाच्या अगोदर त्यांचा जो पट्ट शिष्य आहे उद्धव, याला जो उपदेश करतात, याला जे वैचारिक तत्वज्ञान, जगण्याचं तत्वज्ञान श्रीकृष्ण भगवान सांगतात, ते तत्वज्ञान म्हणजे हे भागवत आहे. व्यासांना असं वाटलं की आपण श्रीकृष्णाचं सगळं तत्वज्ञान सांगितलं, पण श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे आणि त्यांच्या चरित्रामधून जो त्यांनी संदेश दिलेला आहे तो संदेश आपण दिलेला नाहीये. या श्रीकृष्णाचं चित्र आपण रेखाटलं पाहिजे, त्याचं तत्वज्ञान मांडलं पाहिजे, म्हणून भागवताची रचना त्यांनी केली. आणि मग ती उद्धवाला त्यांनी, ती उद्धव गीता असं त्याला म्हणतात, त्या उद्धवाला त्यांनी ती श्रीकृष्णांनी जी सांगितलेली गीता होती तिचंच भागवतामध्ये या व्यासांनी रूपांतर केलं. आणि हेच भागवत श्री संत एकनाथ महाराजांनी मराठीमध्ये आणलं आणि ही गंगा त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली. मी संत एकनाथांची मोठी परंपरा आपल्याला सांगितली, पण वारकऱ्यांमध्ये आणखी एका गोष्टीला मोठं महत्त्व आहे आणि ते म्हणजे त्यांचं जे उपास्य दैवत आहे पंढरपूरचा श्री विठ्ठल. या श्री विठ्ठलाला कर्नाटकमध्ये विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय एकदा घेऊन गेला होता आणि वारकऱ्यांना हा विठोबा परत मिळवून देण्याचं मोठं काम एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांनी त्या काळात केलं, अशी एक कथा आहे. अजूनही हंपीचं जे विठ्ठल मंदिर आहे हे विठ्ठल मंदिर रिकामा आहे, तिथला गाभारा रिकामा आहे आणि तोच विठ्ठल, कानडा विठ्ठल, इथं पंढरपूरला आला आणि एकनाथांचे आजोबा हे भानुदास महाराज त्याला घेऊन आले. भानुदास महाराजांनी राजाला विनंती केली आणि देवाला सांगितलं की देवा, आषाढी कार्तिकीला हे तुझे भक्त जे पंढरपुरात येतात त्यांना तुझ्या वाचून करमत नाही, तुला तरी इथं त्यांच्या वाचून कसं करमतं? मग देव म्हणाला ठीक आहे, मी तुमच्याबरोबर येतो. पण भानुदास महाराज म्हणाले, देवा, तुझी एवढी मोठी मूर्ती मी सोबत कसा नेऊ? तेव्हा माझ्या पडशीत मावशील एवढा छोटा हो. आणि भानुदास महाराजांचं म्हणणं देवाने ऐकलं, प्रार्थना देवाने ऐकली आणि ह्या भानुदास महाराजांच्या पडशीमध्ये मावेल एवढा श्री विठ्ठल छोटा झाला आणि भानुदास महाराजांबरोबर तो पंढरपूरमध्ये आला आणि विठ्ठलाच्या जय जयकारानं पुन्हा एकदा पंढरपूर नगरी दुमदुमून गेली. असे संत एकनाथांच्या आजोबांनी, भानुदास महाराजांनी वारकऱ्यांवर हे थोर उपकार करून ठेवलेले आहेत, अशी कथा वारकऱ्यांमध्ये प्रचलित आहे. वारकरी भानुदास एकनाथ अशा नामाचा गजर करतात, असं भजनच आहे आणि याच्यामध्ये भानुदास ते एकनाथ ही परंपरा आणि त्यांनी वारकरी संप्रदायावर केलेले उपकार त्याचं स्मरण वारकरी करत असतात. विठ्ठल हा कानडा आहे असे अनेक संशोधकांनी, संतांनी म्हणून ठेवलेला आहे. या विठ्ठलाला कानडी बोलता येत होतं याचाच पुरावा संत नामदेव एका अभंगामध्ये देतात. ते म्हणतात, विठ्ठल कानडी बोलू जाणे, त्याची भाषा पुंडलिक नेणे. म्हणजे ज्याच्यासाठी हा विठोबा पंढरपुरात आला त्या भक्त पुंडलिकाचा आणि देवाचा मोठा जीवभाव होता, पण हा कानडा विठ्ठल असल्यामुळं आणि त्याला कन्नड येत असल्यामुळं तो कर्नाटकामधून जे भक्त येतात त्यांच्याशी कन्नडमध्ये बोलतो आणि त्याची भाषा बाकी पंढरपूरच्या या पुंडलिकाला कळत नाही, असा एक छानसा अभंग संत नामदेवांनी लिहून ठेवलेला आहे. आपल्याला संतांच्या अनेक कथा माहिती असतात, समाजामध्ये त्या प्रचलित आहेत, कथा कीर्तनांमधून त्या सांगितल्या जातात. अशाच कथा श्री संत एकनाथ महाराजांच्याही आहेत, पण या ज्या कथा आहेत त्या काहीतरी तत्वबोध सांगणाऱ्या अशा कथा आहेत. म्हणजे एकदा एकनाथ महाराज गंगेचं पाणी घेऊन आले आणि कावडीमधून त्यांनी ते पाणी आणलं आणि वाळवंटात उन्हामध्ये एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन अगदी लाथा झाडत पडलेलं होतं, त्याचे प्राण जणू चालले होते. त्यावेळी ते गंगेचं पाणी एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजलं आणि त्याच्यातच देव आहे असं त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं. आणखी एक कथा आहे, अशाच पद्धतीने
गोदावरीच्या वाळवंटामध्ये तत्कालीन समाजात ज्यांना अस्पृश्य मानलं जात होतं अशा महार समाजातल्या एक लहान मूल तिथं रडत होतं, त्याला वाळूचे चटके बसत होते. त्याला मोठ्या मायेनं एकनाथ महाराजांनी उचलून कडेवर घेतलं, त्याचे लाडकोड केले आणि तत्कालीन समाजाला त्यांनी जुमानलं नाही. पैठणमधला सगळा जो ब्रह्मवृंद आहे तो पितर जेवायला एकनाथ महाराजांच्या घरी येत नव्हता. अशा वेळी गावातल्या अस्पृश्यांना संत एकनाथ महाराज घरी बोलावतात आणि त्यांनाच पितर समजून जेवायला घालतात. अशी ही जातीभेद निर्मूलनाची मोठी चळवळ संत एकनाथ महाराज मध्ययुगामध्ये राबवताना आपल्याला दिसून येतात. त्यांची आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे ते सकाळीच नदीवरून स्नान करून येतात आणि त्यावेळी एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती त्यांच्या अंगावर थुंकतो. ते त्याला काही न बोलता पुन्हा नदीवर जातात, पुन्हा स्नान करतात. असं अनेक वेळा होतं, पण त्या माणसाला ते रागावत नाहीत. एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हटलं जातं, कारण त्यांनी काम, क्रोध, लोभ या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवलेला आहे. ही जी कथा आहे ती सगळीकडे सांगितली जाते, पण माझ्या मित्राने मला त्याच्या या कथेचा पुढचा भाग सांगितलाय. आता तो खरा आहे की खोटा आहे हे एकनाथच जाणे, त्याच्यावर फारसं त्याला दुजोरा मिळालेला नाही. पण याच मुस्लिम व्यक्तीची समाधी या संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या घराशेजारी बांधली असं सांगितलं जातं आणि हे शक्य असावं असं मला वाटतं, कारण एका अभंगामध्ये असा उल्लेख आहे की त्या मुस्लिम व्यक्तीला संत एकनाथ महाराजांनी प्रसाद दिला. याचा अर्थ त्याचं हृदय परिवर्तन केलं, हा माणूस पुढे त्यांचा भक्त झाला. हे घडलं असण्याची शक्यता आहे, कारण एकनाथ महाराजांचं एकूणच जर तत्वज्ञान पाहिलं तर त्यांनी जे जातीभेद निर्मूलन किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो काही पाया घातला, त्याचा प्रचार प्रसार केला, त्याला हे उदाहरण अगदी पोषक असावं असं मला वाटतं. पैठणमध्ये अजूनही त्याच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात. पैठणमध्ये एक सय्यद सादात नावाचा एक सुफी संताचा दर्गा आहे आणि या दर्ग्यामध्ये नाथषष्ठीला जी मोठी यात्रा भरते तिथं त्यावेळी या दर्ग्यामध्ये वारकरी मुक्कामाला असतात. तिथं ते भजन करतात आणि मुस्लिम आणि वारकरी या दोघांचं प्रेम या निमित्ताने तिथं पाहायला मिळतं. जेव्हा मुस्लिमांचा नमाज असतो तेव्हा वारकरी भजन थांबवतात आणि जेव्हा वारकऱ्यांचं भजन असतं तेव्हा मुस्लिम आपला नमाज थांबवतात, वेळ बदलतात. अशा प्रकारे एकमेकांमध्ये हा जो सलोखा आहे त्याची पेरणी मध्ययुगामध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी करून ठेवली होती असं आपल्याला अगदी ठामपणे म्हणता येतं. संत एकनाथ महाराजांची गुरुपरंपरा जी आहे ती सुफी संत चांद बोधले यांच्यापासून आलेली आहे. हे दौलताबादच्या किल्ल्यावर सैन्यामध्ये अधिकारी होते आणि या सुफी संत चांद बोधले यांचे शिष्य हे जनार्दन स्वामी होते आणि या जनार्दन स्वामींचे शिष्य म्हणजे संत एकनाथ होते. ते आपल्या प्रत्येक अभंगामध्ये एका जनार्दनी अशी नाममुद्रा जी लावतात ते हे जनार्दन स्वामी आहेत. आणि संत चांद बोधले, सुफी संत चांद बोधले यांची जी परंपरा आहे ती दत्त संप्रदायाशीही नाळ जोडणारी आहे, नाथ संप्रदायाशी नाळ जोडणारी आहे आणि म्हणून हा जातीय सलोखा किंवा दोन्ही धर्मामध्ये पंथामध्ये जो समन्वयाचा भाग आहे हा समन्वय संत एकनाथांनी त्यांच्या काळात घातलेला आपल्याला आढळून येतो. संत एकनाथांचं एक मोठं ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे संत एकनाथांनी 250 वर्षानंतर ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. म्हणजे आपल्याकडं असा एक प्रकार सर्रास अगदी जुन्या काळापासून आढळतो, तो म्हणजे एखाद्या लेखकाने जे लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये काही प्रक्षेप करणं किंवा आपल्या मनचंच काहीतरी घुसडून ठेवणं आणि मग हा प्रक्षेपासह ती ग्रंथरचना, ते काव्य किंवा ते साहित्य लोकांमध्ये प्रचलित होतं. पण मूळच्या लेखकाला जे म्हणायचंय त्याचा जो अर्थ आहे, भावार्थ आहे, त्याला जे सांगायचंय ते मग भलतीकडंच निघून जातं. असाच प्रकार संत ज्ञानदेवांनंतर 200-250 वर्षांनी घडला असणार, कारण त्या काळातल्या अनेक ज्ञानेश्वरींच्या प्रतींचा संत एकनाथांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मूळची ज्ञानेश्वरी ही अशी नसणार, कारण संत ज्ञानेश्वरांचे समता, बंधुता, प्रेमाचे जे विचार आहेत ते संत एकनाथांना माहिती होते आणि म्हणून त्यांनी त्या सगळ्या ज्ञानेश्वरींचा अभ्यास केला आणि एक शुद्ध प्रत अशी ज्ञानेश्वरीची तयार केली. आत्ता आपण सध्या जी ज्ञानेश्वरी वाचतो ती संत एकनाथ महाराजांनी संपादित केलेली अशी ज्ञानेश्वरी आहे. या अर्थाने संत एकनाथ महाराज हे पहिले पत्रकार किंवा पहिले संपादक असं त्यांना म्हणता येईल.
खरं तर वारकऱ्यांमध्ये याबाबत एक गोष्ट प्रचलित आहे आणि ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी एकदा संत एकनाथांना दृष्टांत दिला. ते त्यांच्या स्वप्नात गेले आणि माझ्या समाधीच्या भोवती जी आजान वृक्षाची झाडं उगवलेली आहेत त्याची मुळं माझ्या घशाला लागलेली आहेत, मला श्वासोच्छ्वास करता येत नाही, माझे प्राण त्याच्यामुळं कासावीस होत आहेत, त्यामुळे तुम्ही तातडीने या आणि या आजान वृक्षाच्या मुळ्या दूर करा असं सांगितल्यावरून नाथबाबा आळंदीला जातात आणि भुयाराच्या मार्गे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ जातात. संत ज्ञानेश्वरांच्या घशाला लागलेली जी आजान वृक्षाची मुळी आहे ती मुळी दूर करतात आणि ज्ञानदेवांचा श्वास मोकळा करतात. अशी ती कहाणी कथा वारकरी आपल्याला सांगतात. त्याचं प्रतीक किंवा त्याची पाऊलखुणा आपल्याला अजूनही आळंदीच्या मंदिरामध्ये गेल्यावर पाहता येतात. तिथं नाथपार नावाची जी एक जागा आहे त्या जागेवरच्या भुयारामधूनच नाथबाबा समाधीच्या ठिकाणी उतरले आणि तिथूनच बाहेर आले अशी कथा सांगितली जाते. लोक त्या ठिकाणाचं नाथपाराचं दर्शन घेतात आणि मग माऊलींच्या दर्शनाला जातात. असं जरी असलं तरी आपल्याला एक गोष्ट नक्की म्हणता येते ती म्हणजे नाथबाबांनी त्या काळात जी अज्ञानाची मुळी समाजाच्या गळ्याला लागलेली होती, समाजाच्या मनाला लागलेली होती, ती अज्ञानाची मुळी ते अज्ञान दूर केलं आणि ज्ञानेश्वरींची शुद्ध प्रत संपादित करून लोकांना पुन्हा उपलब्ध करून दिली. आणि नंतर त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक इशाराही देऊन ठेवला की आता याच्यानंतर जर कुणी काही प्रक्षेप करेल, जर कुणी काही मनाचं घुसळेल या ज्ञानेश्वरीमध्ये तर त्याने अमृताच्या ताटात जणू नरोटी ठेवली असा तो अशोभनीय प्रकार होईल. म्हणून असा प्रकार कुणी करू नये. ही शुद्ध ज्ञानेश्वरी आज वारकऱ्यांपर्यंत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आता संत एकनाथांच्या ज्या रचना आहेत त्या अत्यंत वैविध्यपूर्ण अशा साहित्य रचना आहेत. त्याच्यापैकी 12वीच्या पुस्तकामध्ये हा जो एक भारूड प्रकार आहे विंचू चावला, हे विंचू चावला हे जे भारूड आहे याच्यामध्ये माणसामध्ये जे दुर्गुण असतात, ज्या उणीवा असतात, त्या उणीवा ते दुर्गुण दूर करण्यासाठी संत एकनाथ महाराज उपदेश करतात. त्याला रूपक हे विंचवाचं लावतात. खरं तर अशा पद्धतीच्या अनेक रचना म्हणजे एकनाथ महाराजांनी तर सुमारे 300 भारुडं लिहिली आणि त्या काळात जे लोककलाकार होते आता ते दुर्मिळ होत चाललेत, पण पिंगळा असेल, भारुड असेल, जागरण असेल, गोंधळ असेल असे जे लोककलाकार गावोगाव फिरायचे हे लोककलाकार लोकांना माहिती होते. मग लोकांपर्यंत जर जायचे असेल, वारकऱ्यांचे संतांचे समतेचे विचार जर लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर या कलाकारांची रूपकं आपण वापरली पाहिजेत हे संत एकनाथांनी हेरलं आणि त्याच्यामुळं त्यांनी या सगळ्या रूपकांमधून हे सगळे लोककलाकार अलुतेदार बलुतेदार यांचे रूपकं वापरून त्यांनी भारूड रचना केल्या. संत तुकाराम महाराज असं म्हणतात, ब्राह्मणाचा पोर एका खेळिया भला तेने जनखेळ कर केला रे. म्हणजे संत एकनाथ महाराजांनी ज्या काही रचना केल्या त्या इतक्या लोकांच्या भाषेत लोकांना समजतील अशा पद्धतीच्या होत्या की लोकांनी त्या अगदी हसत खेळत अशा स्वीकारल्या आणि संतांचे विचार हे लोकांच्या मनामध्ये रुजले. अजूनही वारीच्या वाटेवर भारुडांचं एक मोठा कार्यक्रम होतो आणि पारंपरिक भारुडं त्या ठिकाणी सादर होतात. ती बघण्यासाठी पंचक्रोशीतले लोक गर्दी करतात. सगळे वारकरी भारुडाचा आनंद घेतात. मग पुरुष स्त्रियांचं रूप घेतात, स्त्रिया पुरुषांचं रूप घेतात. तिथं काही महिला भारुडकारांना या अलीकडच्या काळामध्ये भारुड सादर करण्याची संधी मिळालेली आहे. संत एकनाथांच्या या ज्या साहित्य रचना आहेत या अजरामर झालेल्या आहेत आणि वारकरी त्यांच्या या रचना, त्यांचे मग अभंग असोत, गवळणी असोत, भारुडं असोत, या सगळ्या रचना म्हणत नाचत गात पंढरपूरला जात असतात. इतर वेळी कथा, कीर्तन, प्रवचन याच्यामधून या रचना ते सांगत असतात आणि त्यातून हे समतेचे विचार, बंधुभावाचे विचार लोकांमध्ये पसरवत असतात. ज्याची मुहूर्त मेढ ही संत नामदेव आणि संत ज्ञानदेवांनी घातली, तोच वसा आणि वारसा संत एकनाथांनी पुढे नेला आणि बहुजनांच्या भाषेमध्ये त्यांनी ही साहित्य रचना केली. कारण ज्ञानदेवांनी बहुजनांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये ही ज्ञानगंगा, जगण्याचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीमध्ये आणलं आणि त्याच पद्धतीची रचना म्हणजे ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतात, हे सोशल इंजिनिअरिंग करता करता सर्व बहुजनांमध्ये हे विचार रुजवण्याचं काम आपल्या साहित्यकृतींमधून या संत एकनाथ महाराजांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराज त्यांचा मोठा गौरव करतात. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीत असे, असा एक सुंदर अभंग त्यांनी लिहिलेला आहे. आपल्या सर्वांवर
या महाराष्ट्रावर, या मराठी मातीवर सर्व संतांचे तर उपकार आहेतच, पण नाथबाबांचे विशेष उपकार आहेत. कारण त्यांनी संत ज्ञानदेवांनी आणलेली ज्ञानाची गंगा अगदी खेडोपाड्यांमध्ये आणि बहुजन समाजामध्ये नेलेली आहे, पोचवलेली आहे. मराठी पाठ्यपुस्तक मंडळाने संत एकनाथांचं भारूड या 12वीच्या पुस्तकामध्ये ठेवलेलं आहे. मला असं वाटतं विद्यार्थ्यांवर हे एकनाथ बाबांचे संस्कार समतेचे, बंधुभावाचे होतील आणि त्या माध्यमातून एक नवी सकस पिढी तयार होईल असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. गुरु जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा. जय गुरु बसवण्णा, जय तु जगद्गुरु बसवण्णा.